24 पोलिसांची सर्वात मोठी कारवाई तिरट, बिंगो जुगार तसेच दारू विक्रेत्यावर छापे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक मा. श्री सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेकडून भव्य कारवाई करण्यात आली असून या कारवाईत तिरट, बिंगो जुगार खेळणारे तसेच दारू विक्री करणारे एकूण 43 आरोपी ताब्यात घेण्यात आले असून 38,20,825 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर अभंग व पथकाने ही कारवाई केली असून MIDC, शेवगाव व खर्डा पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकण्यात आले आहेत. या कारवायांमध्ये बिंगो जुगार खेळताना अभिषेक बाळासाहेब खाडे, राहणार लोहगाव, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर यास अटक करून त्याच्याकडून 23,270 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शेवगाव तालुक्यातील होरजळगाव येथील देविदास झुंबर मुसळे याच्याकडून 49,795 रुपयांची दारू जप्त, तर होरजळगाव येथील उग्यताई बाळासाहेब मुसळे हिच्याकडून 14,160 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. खर्डा पोलीस ठाणे हद्दीत जातेगाव शिवारातील निपाणी फाटा येथे गुप्त माहितीनुसार छापा टाकून लक्ष्मण प्रभू गायकवाड, राहणार जातेगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहिल्यानगर याच्यासह 40 पेक्षा जास्त इसमांना पत्त्यावर पैसे लावून तिरट नावाचा हारजीतीचा जुगार खेळताना पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून रोख रक्कम, वाहने, मोबाईल व जुगार साहित्य मिळून 37,33,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अशा प्रकारे स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या 3 मोठ्या कारवायांमधून एकूण 38,20,825 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत झाला असून सर्व आरोपींवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून पुढेही अशा कारवाया सातत्याने सुरू राहतील, असे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली असून पथकात उपनिरीक्षक समीर अभंग, अंमलदार बिरप्पा करमल, श्यामसुंदर गुजर, मोहन साखरे, अमोल आजबे, प्रकाश मांडगे आदींचा समावेश होता. KNH न्यूज 24 साठी राजेंद्र सूर्यवंशी.